गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल आणि अमेरिका सोबतच इराण यांच्यामधल्या युद्धाची झळ आता भारतामधल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जगभरामध्ये ऊर्जेचं संकट ओढवू शकतं अशी शक्यता वर्तवली जात होती। भारतामध्ये देखील याचे पडसाद उमटले आहेत। घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर देखील महागलाय। घरगुती स्वयंपाकाच्या गॅसमध्ये 60 रुपयांची वाढ झाली। घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत आता 916 रुपये झाली आहे, तर व्यावसायिक गॅसच्या दरामध्ये 114 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे व्यावसायिक गॅसची किंमत आता 1899 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। तर हे दर नेमके कसे वाढलेले आहेत आपण जाणून घेतोय। घरगुती गॅस सिलेंडर जो 14.2 किलोचा आहे, जुनी किंमत आहे 856 रुपये, नवी किंमत आहे 916 रुपये। 60 रुपयांची वाढ घरगुती गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे। तर व्यावसायिक गॅस जो 19 किलो वजनाचा हा सिलेंडर असतो, जुनी किंमत आहे 1785 रुपये आणि नवी किंमत आहे 1899 रुपये। यामध्ये 114 रुपयांची वाढ झाली आहे। महिला दिनाच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती सरकारनं वाढवल्या। सर्वसामान्य घरामधल्या महिला केंद्र सरकारवरती सध्या संताप व्यक्त करतायत। युद्ध सुरू होणार हे माहिती होतं, तर आधीपासून या संदर्भातल्या उपाययोजना का केल्या नाहीत आणि आता वाढवलेल्या किमती युद्ध संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा कमी करणार का, की आणखी तुम्ही किमती वाढवत राहणार? आमची घरं नेमकी कशी चालवायची, अशा पद्धतीचे अनेक सवाल त्याने विचारलेले आहेत। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। प्रत्येक वेळीच भाव वाढवत असतात। आता युद्धाचं कारण सांगतायत ते, पण युद्ध संपल्यानंतर तरी कमी करणार आहेत का? आणि आता 60 रुपयाने वाढलेलं आहे ते, तर ते आमच्या बजेटमध्ये ते कोलमडणारच आहे सगळं। ते लाख मोलाचं आहे, आम्हाला लय खूपच किंमत झालेली आहे आणि त्याच्या पगार कमी आणि बजेट जास्त झालेलं आहे। कशा भागवायचं? ज्यांच्या घरात पुरुषच नाही त्यांनी कशावर चालवायचं? अशी परिस्थिती आहे की ह्या चाळीत असल्यामुळे कुणी असं फार मोठं कोणी हाय पेमेंटवाले किंवा MNC मध्ये कामं करणारे कोणी नाही आहेत, की त्यांचे लिमिट्स पण आहेत आणि तेवढ्याने पगार वाढत नाही। आणि ह्या बोलल्या ते बरोबर आहे, कुठलीही गोष्ट एकदा वाढली की ती पुन्हा कमी होत नाही। नागपूरमध्ये गोगॅसच्या पंपावरती LPGचा पुरवठा मर्यादित होतोय। वाहनामध्ये लागणाऱ्या LPGच्या किमतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे। LPGच्या दरामध्ये आज 5 रुपयांची वाढ झाली। अमेरिका इराण या युद्धाचा फटका LPGच्या आयातीवरती बसतोय आणि त्यामुळे हे दरवाढ झाली आहे। काल 64.98 पैसे प्रति किलो असा दर होता, यामध्ये आज 5 रुपयांची वाढ झाली। 69.93 रुपये अशी आताची किंमत झाली आहे। ऑटो LPGच्या किमतीमध्ये 2 दिवसामध्ये 13 रुपयांची वाढ झाली आहे। नागपूरमध्ये 1 दिवसाआड LPG टँकरचा पुरवठा होतोय। युद्धामुळे किमती वाढल्याचं मान्य आहे, मात्र सरकारनं ऑटो LPG वरचा कर कमी करावा आणि दिलासा द्यावा अशी मागणी ऑटो रिक्षा चालकांनी केली आहे। LPG दरवाढ झाल्यामुळे प्रवासी वाहतुकीच्या दरामध्ये देखील आता वाढ होती आहे। तर युद्ध सुरू आहे आणि आखाती देशांमधल्या या युद्धाचा परिणाम आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरती देखील होऊ शकतो। ॲडव्हान्स पैसे भरा, नंतरच पेट्रोल मिळेल असे मेसेज पुण्यामधल्या पेट्रोल डीलर ज्या तेल कंपन्या आहेत त्यांना देण्यात आले आहेत आणि याआधी 8 दिवसांचं क्रेडिट पेट्रोल हे डीलर्सना मिळायचं, मात्र आता असं क्रेडिटवरचं पेट्रोल मिळणार नाही असं कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे। सरकारकडनं असं बहुतेक कंपन्यांना कळवलं आणि कंपनीने आम्हाला कळवलं की तुम्हाला वाचून दाखवतो की क्रेडिट लिमिटेड ऑफ ऑल डीलर्स हॅज बीन रिड्यूस्ड टू 0 ॲज पर मॅनेजमेंट डिसिजन। हेन्स ऑल डीलर्स आर रिक्वेस्टेड टू डू ॲडव्हान्स पेमेंट फॉर द लोड। म्हणजे तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट दिलं तरच तुम्हाला आता पेट्रोल डिझेल पेट्रोलियम पदार्थ लोड मिळणार आहे। याचा अर्थ उद्या जर तुम्ही लोड पैसे घेऊन गेलात आणि ते सांगू शकतील की नाही आज लोड नाही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, ही परिस्थिती कदाचित उद्भवू शकते अशी शंका आम्हाला येते। अमेरिका, इराण आणि इस्रायलमधल्या युद्धाचा जागतिक पातळीवरती परिणाम होतोय। याचा फटका सध्या भारताला देखील बसतोय। सध्या देशामध्ये LPG गॅसची तुटवड्याची परिस्थिती जाणवते आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम हॉटेलच्या उद्योगावरती झालाय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे पुण्यातले प्रतिनिधी मिकी घई यांनी। अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धामुळे जागतिक पातळीवर याचा परिणाम दिसतोय।
भारतात सध्या LPG गॅसवर याचा मोठा फटका बसलेला आहे. जे कमर्शियल गॅसेस आहेत ते सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हॉटेल इंडस्ट्रीवर होताना दिसतोय. आता मी पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये आलोय. जर आपण बघितलं तर त्यांच्यासमोर वेगवेगळे प्रश्न सध्या उभे टाकलेले आहेत. माझ्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत. आता सध्या कमर्शियल गॅसचं अनिश्चित आहे, कारण की तसं बघायला गेलं आपले 2 हॉटेल आहेत. आपल्याला रोजचे 10 सिलेंडर लागतात. जे आपले सप्लायर्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही सांगू शकत नाही किती दिवस अजून गॅस देऊ शकतो. तर अर्थात जर आपण बघितलं तर ही परिस्थिती आहे. हॉटेल इंडस्ट्री मोठे चिंतेत आहे. कमर्शियल गॅस पूर्णपणे या ठिकाणी बंद झाल्यामुळं परत हे सगळं सुरळीत कधी होणार असा प्रश्न सगळ्या व्यावसायिकांना, मालकांना या ठिकाणी पडलेला आहे. जे कसंबसं तुटपुंज आता तरी त्यांना सप्लाय या ठिकाणी होताना दिसतंय. मात्र पुढं कसं मिळणार गॅस, कमर्शियल गॅस, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मात्र चिंता कुठंतरी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये वाढलेली दिसतीये. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. तर पुण्यामध्ये आपण बघतो आहोत कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा भासतो आहे. स्मशानभूमीमधल्या गॅसच्या दाहिन्यांवरती देखील ज्या विद्युत दाहिन्या असतात किंवा गॅसच्या दाहिन्या असतात, या गॅसच्या दाहिन्यांवरती सध्या परिणाम होतोय. सदाशिव पेठेच्या परिसरामध्ये असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीमधल्या ज्या 5 गॅसच्या दाहिन्या होत्या त्या सध्या बंद ठेवण्यात आल्यात. गेल्या 2 दिवसांपासून या दाहिन्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळं LPG गॅसचा तुटवडा जाणवतोय आणि अनेक ठिकाणी याचा फटका बसलेला आहे आणि याचाच परिणाम वैकुंठामध्ये असलेल्या गॅस दाहिनी याला देखील परिणाम जाणवतोय. कारण पुण्यातील जे नवी पेठ या ठिकाणी असलेलं वैकुंठ आहे, तिथल्या जे गॅस दाहिनी आहेत ते सध्या पूर्णपणे बंद करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पुण्यात जे लोक देवाच्या घरी जातात त्यांना याच ठिकाणी अंत्यविधीसाठी आणलं जातं. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर जे गॅस दाहिनी या ठिकाणी आहेत ते संपूर्ण बंद करण्यात आलेले आहेत. माझ्यासोबत पुणे महानगरपालिकेचे जे स्टाफ आहेत ते जे इथं सगळं देखरेख करतात ते आहेत. सध्या सिलेंडरचा कमतरता भासल्यामुळे आम्हाला वर्ण आदेश आल्यानुसार आम्ही सध्या तिथं जास्त करून बॉडी घेत नाही. आम्ही लोकांना आलेल्या व्यक्तींना सजेस्ट करतो की बाबा विद्युत दाहिनी किंवा लाकूड गावऱ्यांवरती दहन करा, कारण की गॅसचा तुटवडा असल्यामुळे आम्हाला गॅस दाहिनीमध्ये बॉड्या घेता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही गॅस दाहिनी सध्या तरी बंद केलेली आहे. वर्ण आदेश आला की आम्ही गॅस दाहिनी चालू करू, पण सिलेंडरचा आणि ह्याचा LPGचा तुटवडा आल्यापासून आम्ही सध्या ते बंद केलेले आहे. अर्थात जर आपण बघितलं तर LPG गॅसच्या तुटवड्यामुळं जे हॉटेल व्यावसायिक आहेत, जे कमर्शियल वेगवेगळे व्यवसाय आहेत त्याच्यावर मोठा फटका त्यांना बसलेला आहे आणि याचाच परिणाम आता वैकुंठमध्ये असलेल्या जे गॅस दाहिनी आहेत ते देखील या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. अर्थातच जे लोक अर्थात व्यवसायासाठी करतायत त्यांनाही फटका बसलेत आणि देवाघरी गेलेल्या जे लोक आहेत काही प्रमाणात त्यांना देखील या गॅस तुटवड्याचा फटका बसताना दिसतोय. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धाला आज एक आठवडा पूर्ण झालाय. शनिवारी 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती मोठा संयुक्त हल्ला केला होता. ट्रम्प यांनी याला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नावही दिलं. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत इराणमध्ये 1332 सर्वसामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झालाय. खामेनींच्या निधनानंतर भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये याचे पडसाद उमटलेले आहेत. इराणनं देखील इस्रायल आणि आखाती देशांमधल्या अमेरिकेच्या तळांवरती क्षेपणास्त्र डागली आहेत. त्यामुळे आखाती देशांमधली विमानसेवा सध्या ठप्प झाली. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरामधल्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीवरती याचा परिणाम झालाय. याशिवाय या युद्धामुळे अनेक घडामोडी घडतायत. आठवड्याभरामध्ये देखील या घडामोडी घडत आहेत. दरम्यान हे युद्ध नेमकं कधी थांबणार, कधी संपणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाला एक आठवडा पूर्ण झालेला आहे. या आठवड्याभरामध्ये नेमकं काय काय घडलंय जाणून घेऊया. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा पहिल्याच दिवशी युद्धात मृत्यू झाला. खामेनींसोबत इराणच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीमधले 48 नेते ठार झाले. इस्रायलच्या शाळेवरच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये 165 विद्यार्थी मृत्युमुखी पडले.
इराणमध्ये आतापर्यंत 2400 आणि इस्रायलमध्ये 12, अमेरिकेचे 6 सैनिक ठार झाले आहेत. इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली. 1500 जहाजं अडकून पडली. इराणचं नौदल, हवाई दल आणि लष्कर संपवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराणकडे 32 जहाजं होती, सगळी बुडवली असा ट्रम्प यांचा दावा आहे. इराणचा मित्र देश लेबनॉनवरती देखील अमेरिका आणि इस्रायलनं हल्ले केले आहेत. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स सारखे देश अमेरिका आणि इस्रायलच्या सोबत युद्धामध्ये उतरलेले नाही आहेत. इराणकडून अमेरिकेची आखाती देशामधील जे तळ आहेत आणि इस्रायलवरती हल्ले करण्यात आले. युद्ध 4 आठवड्यांपेक्षा जास्त चालेल, शांतता, चर्चा नाही असा ट्रम्प यांनी इशारा दिलाय. युद्ध संपवायचं नाहीये, प्राण असेपर्यंत लढू असं इराणी नेत्यांनी याला प्रत्युत्तर दिलंय. आखाती युद्धामुळे तेलाच्या किमती चांगल्याच महागलेल्या आहेत. आज बॅरलचा दर हा $100 पर्यंत पोहोचलाय. इराणचं लष्कर नष्ट झालंय, नौदल देखील संपुष्टात आलंय. त्यांच्यामधलं दळणवळण संपलेलं आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणच्या दोन्ही फळीमधले नेते आम्ही संपवले, तिसरी फळी कशीबशी धडपडतीये. इराणचं हवाई दल संपून गेलंय, त्यांच्याकडे 32 युद्धनौका समुद्राच्या तळाशी नेलेल्या आहेत असंही ट्रम्प म्हणाले. Their army is gone. They're just about, look, their navy is gone. Their communications are gone. Their leaders are gone. 2 sets of their leaders are gone. They're down to their 3rd set. Their air force is wiped out entirely. Think of it. They have 32 ships. All 32 are at the bottom of the ocean. Other than that, they're doing very well, Coach. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणच्या नंतर क्युबाकडे मोर्चा वळवण्याची तयारी करतायत. क्युबाशी आम्हाला करार करायचा आहे, मात्र तिथलं कम्युनिस्ट सरकार हे वाईट करार करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे क्युबाच्या संदर्भात नियोजन करण्याच्या सूचना सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांना दिली आहे. मात्र आधी एक विषय संपवू द्या, काही दिवस वाट बघा असं सांगत त्यांनी क्युबाला अप्रत्यक्ष इशारा दिलाय. व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळेला ते बोलत होते. I can just see that. It's going to be a great day, right? We're going to celebrate that separately. I just want to wait a couple of weeks. I wanted to wait a couple of weeks, but we'll be together again soon, I suspect, celebrating what's going on in Cuba. They want to make a deal so badly, you have no idea. या संदर्भातली मोठी बातमी, इराणनं इस्रायलची राजधानी तेल अवीववरती हल्ला केलाय. तेल अवीववरती इराणनं क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळते आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्याची दृश्य देखील आता समोर येत आहेत. तर इराणने दुसरीकडे अमेरिकेच्या लष्करी तळांवरती देखील पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. बगदादमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना आता इराणनं लक्ष्य केलेलं दिसतं आहे आणि इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांवरती थ्रेट ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला आहे. तर इराणच्या हल्ल्यानंतर आता इस्रायलवरती हा पलटवार केलेला दिसतोय. वेस्ट बँकेवरती देखील इराणनं क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळते आहे आणि वेस्ट बँकेवरती इराणनं क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला केलेला आहे. इराणच्या नौदलानं आता एक नवीन व्हिडिओ जारी केलाय. अमेरिकेच्या ठिकाणांवरच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ आहे. इराणचा अमेरिकेच्या ठिकाणांवरती ड्रोनच्या माध्यमातून हल्ला झालाय आणि याचाच व्हिडिओ इराणच्या नौदलानं आता जारी केलेला आहे. अमेरिकेच्या ठिकाणांवरनं लक्ष्य करण्यात येत आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.